माय बाई, बाई साहेब आता मस्त झपेल आहेत. झाली का झोप? झोप झाली का म्हणलं? माय बाई, घरा गुरण ढाढोर झोपणं चालू आहे. हो अंग टाकलं तर झोपच लागली. का आता? काय होतं म्हणजे? 4 वाजले ना, चहा म्या करतो की नाही करत? हा, संध्याकाळ झाली. हो करते ना. म्या म्हणलं का मायच्या घरी महिनाभर गेली तर भुललीच का? हा, संध्याकाळ झाली तर चहा करा लागते का? घर झाडा लागते का काही? हा, का सकाळचे भांडे तर तसेच पडलेले आहेत. जेवण साजरी निजून राहिली. आई तुम्ही तर म्हणा की मी घासतो. मी म्हणू ते माई माणुसकी, पण ते माणुसकी आहे की नाही? हा, कमायच्या महिनाभर राहून इकली रे माणुसकी. हा, मला भांडे घासायला लावतं का तू? मी नाही म्हणीन की मी घासतो बाई, राहू दे. हा, मग तुला काम आहे ना की घासून घे ना. म्हणजे म्या म्हटलं घासतो मी भांडे, तर खरंच राहू दिले मानावानं भांडे. हा, लयच बिन माणुसकीची झाली व. मायनं शिकवलं वाटते नाही. मायनं धडा दिला ना आता. महिनाभर तर ती ट्युशनच देशील नाही. आई आई कशाला माझी काही शिकवणार आहे काय? तुम्ही म्हटलं ना की मगाशी आपण जेवलो तर मी भांडे घासायला गेली तर तुम्ही काय म्हणा हे तर होते की राहू दे रागिनी तू भांडे गिंडे नको घासू, मी घासतो, तू जाऊन झोप. तुम्ही म्हटलं ना याच्या समोर म्हटलं ना. हा, मग मी त्याच्या समोर म्हटलं काय आणि याच्या समोर म्हटलं का? ते का सही करून राहिली का माई? हा, सही करून राहिली का की म्या काय म्हटलं म्या काय नाही म्हटलं? त्याच्या समोर म्हटलं मग मी काय म्हणीन? मी सकाळी म्हणीन की तू निजेलच राही बाई, मी तुला घास भरवतो, तर खरंच निजेल राहतं का तू? हा, का मायचं घर समजून राहिली का हे? सासर व्हाय ना, 4 दिवस मायच्या घरी राहिली तर काय काय स्वतःले काले महाराणी समजून राहिली काय? तो मायच्या घरी करत जाय हे नखरे. हा, अति नको करू. उठ, असते भांडे आणि चहा ठेवी पहिले मले. पण सकाळ डोकं दुखून राहिलं, मी बिमार हाव म्हणून मोठी लोकांना सांगते मै सासू बिमार होती म्हणून मी आली. हा, पण माय बाई घरात येऊन झोपून राहते मस्त, धंदा सासूला लावते. लय हुशार आहेस मग. आई मीच घासणार होती ना, मी कशाला मी करते, राहू द्या. मी कधी काम केलं नाही म्हटलंय का? मग काम करायला तुले तर मोठा किताबच द्यायला लागेल, मग सत्कार करा लागेल तुला तो. थांब थांब थांब, मी दुकानातून नारळ आणतो, शाल आणतो, तुला सत्कार करतो ना. हा, तू घराची सून तू काम करशील मग तुला सत्कारच करावा लागेल. ह्या पाय, जास्त डोक्यात नको बसू. त्या दिलीपल्या डोक्यात तर काय घातलं काय सांगत रे? तो तर निरा निरा काय वाटू त्याला काय माहित. हा, मला नको महापुढे नको टाकू. पण माहित आहे मला काय लेकरानेच झाले काय? हा, एवढा कायचा आराम असते वा. खबरदार आता डबल जायच्या घरी जाशील तर सांगते दिलीपले, त्यालेच म्हणू जात नाही म्हणा मी आता. हा, चालली लागे जाऊन बसते लागे मस्त तत्ती. हा, घरी धंदा करणार आहे. हा, म्हातारी सासू आहे घरात, मलेच तर माचन होत नाही. किती बिमार आहेत मले. हा, मला भरोशावर घर टाकून देते चालली ती. जायचं नाही आता, त्यानं मत तरी म्हणायचं नाही म्हणा. म्हटलं हा, बस झालं. किती गोगल गाय आहेस आणि खातल्या पाय आहेस, माहित आहे मला सगळं. हा, लागे लागे लहान दिवस राहिले तर ठाकून राहिली, मापर आले तर जसं निरा मोहनीचं जाळच टाकलं. मापोर का साधा भादा हा चांगला आहे तर तू तर निरा निरा त्याला तर हेच करून राहिली. महिना महिना जाऊन काय बसून राहिली. आणि आता मी 3 दिवसासाठी आली, कपडे नाहीत आणले. लोकांच्या घरी आली का तू? हा, पण काय केलं मग? बाप्पाच्याच घरी राहायचं होतं तर माझ्यानं होत नाही घरात धंदा गिंदा. मग काढाती राहायचं. फक्कडचं ठाकते नोट लवकर चहा कर मला ते भांडे घास. लगे म्हणते तुम्ही म्हणते. मग मी दिलीपच्या पुढे म्हटलं की राहू म्हणून बेसरम बोलायची ना, खरंच राहू दिले. बस राहिली साजरी. स्वतःच्या बापाचं घर नको समजू, हे बापाचं घर नाही हे. चल उठ, 4 वाजले, चहा राहिला, सारं राहिलं, मस्त बाई साहेब बसलेला आहेत. हा, तू कधी आला? लय वेळचा आलो मी आणि वेळेवर आलो मी, बरोबर वेळेवर. मी तिले बस झालं आम 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 करणं. अटकलं का घरात काही? पाणी देऊ का प्यायले? हा,
शब्द नाहीत निघून राहिले का तोंडातले? आता लोक तर चांगली बोलून राहील ती तिले. हा, माग काय बोलतो, तोंडावर काय बोलतो, तिले काय म्हणतो, मले काय म्हणतो? हा, मी तिला काही नाही म्हटलं. शब्द बोलू नको आता. हा, या तोल्या या स्वभावाच्यानच मी तिला तिच्या पाच्या घरी नेऊन घालेला आहे. हा, काऊन मला ते तू कशी वागतो तिच्या संग? हा, तुले ते मोठी वहिनीच पाहिजे, तेच तुले सरकी करी. हा, तिच्या पुढे तर लट कापतो तोही. हा, 2 दिवसासाठी जाय म्हणतो भाऊच्या घरी, तो लट कापते. हा, आणि मै बायको शब्द बोलत नाही तर तू तिच्यावर राप खाईस्त नाही. हा, तिच्यावर दादागिरी करतो. मोठ्या सुनीवर करून पाय ना जरा शिक. अहो जाऊ द्या, आईचं तसं नव्हतं म्हणा. तू चुप राह रागिनी आणि चल घेतो ती बॅग. चल चल, तुला मी नेऊन देतो होता ती. अति अजिबात राहायचं नाही. इले काही घेणं देणं नाही. हे माय नाही, माय नाही, हे सावर माय आहे. इले पोराच्या जीवनात एवढा आनंद आला. एखादी माय तर म्हणत होती की काय करू काय नाही मी. हा, आणि हे तुला धंद्यासाठी पाहिजे फक्त. काम धंदा करायसाठी तुला रागिनी मोल करीन म्हणून पाहिजे घरात. हा, मोठी रागिनी करत होती. हा, मी लय तिची काळजी घेतो, मी लय ढमक करतो, मा घराचा वारस लोका घरी पळून राहिला. याच्यासाठी पाहिजे का तुले? हा, 2 दिवस तर तुले तिच्या करणं झालं. आणि काय तू नवने तिचं काही करशील? नाही ना दिलीप. अरे दिलीप, तुला काहीतरी गैरसमज झाला. शब्द बोलू नको. शब्द बोलू नको. म्याळ नाहीये मी. सगळं समजते मले. आताही समजते आणि पहिली समजे. हे लक्षात ठेवतो. लय अन्याय झाला त्यावर. लय अन्याय झाला. तुला ऐकून म्या तिले लय त्रास दिलाय. राह नाही. रागिनी चल, आज तुला नेऊन द्यायलाच आलो होतो घरी आणि बरोबर आलो. बरंच आलो. म्हणजे आता लोक नाटक करणार नाहीत. नाही तर या दुनियेत लय नाटके लोक आहेत. हा, लय पुडका दाखवतात. ते लय पुडका लय मया दाखवतात. हा, आणि समोर टाकतात तुझ्यासोबत. चल आता अजिबात याचं नाही. हो पण काही पोनन बिन नाही. इथं तुला कोणी काळजी घेत नाही आणि इथं तुला जीवाचाही कोणी विचार करत नाही. हा, काही कोणाला घेणं देणं नाही इथं. तुझंही नाही ना तुझ्या लेकराचंही नाही. हा, आणि मी कोणाच्या भरोशावर तुला इथं ठेवू? चल आता डबलचा पुळका दाखवला तर सरळ भाऊच्या घरी जायचं काय? एकटाच पोरग नाही आहे मी. 2 भाऊ आम्ही. ते सुनीच्या जरा घे पावनचार खाऊन, म्हणजे तुला या सुनीची किंमत समजीन. चल रागिनी. अहो मग तुम्हाला जायचं आहे का मला? नाही बाबा म्हणत करून टाकतो म्हणत, मी पेरतो म्हणत, काही येतात नाही मग. हो का? नाही तुम्ही म्हणा की बाबा जरा गेल पेरायले म्हणून म्हटलं जाता घेता की काय कसं आहे. बरं ठीक आहे मग जात ना तर मग काय. म्हणजे नाही तर तू येऊन राहील ती का? नाही हो, मी कशाला येणार आहे. नाही म्हटलं मग, नाही तर म्हटलं मग जसं मग हे नाही म्हटलं, नाही तर मग स्वयंपाक वगैरे काही करून दिला असता तुमच्यासोबत असं. मग बाबा येतील का मग आता? हो हे पेरणं झालं की बाबाला घेऊन येतो. गावात गमते ते इले, गावात खा प्यायची वरत होती त्याची. म्हटलं तर बाबाले पेरणं झालं की या. आता काय आता पेरायलाच तर आता 1-2 दिवस लागतील. ट्रॅक्टर लून नाही राहिला म्हणता. ट्रॅक्टर चालला की मग काय एका दिवसात पेरणं होते. ट्रॅक्टर चालला की मग नाही होत, पटकन होते. काय आपलं करता 1 घंट्याचं पेरणं, पण ते ट्रॅक्टर नाही चालला की मग ते त्रास होते. नाही मग तुम्हाला तर म्हटलं होतं, माझ्या बाबांनी पेरलं तेव्हा म्हटलं तुम्ही पेरून टाका, तर तुम्ही तर ऐकलं नाही. माझ्या बाबांनी बघा बरं कसं कोरड्यात पेरलं, मस्त चांगलं पेरणंही झालं त्यांचं, सगळंच व्यवस्थित झालं. आणि आता मस्त पाण्या पावसाळ्याचे घरात. आणि तुम्हाला तर म्हटलं पेरावं तर पाणी नाही करायची. बघा बरं पाणी आलं की नाही? पाणी येतेच ना, कुठं जाणार आहे. हो तू तर हवामान खात्यातच काम करू. हो, त्या बाबाच्या आगाले पाणी आलं म्हणजे का सगळ्या इकडे पाणी आलं का? हे बाळ आपल्या गावात पाणी तरी होतं काय? आणि कोणच नाही पेरला, कोणच पेरतो काय? मग ते डुकरं हरणं किती त्रास देतात तुला काय माहितीये? घरात बसून गोष्टी करतो. बस झालं बरं, एका शब्दासाठी 10 शब्द बोलता तुम्ही. आता मला काय माहितीये, पण पेरतच चांगलं झालं असतं ना. बरं मी काय म्हणते, मी म्हटलं जाऊन येते दिवसासाठी आईच्या घरी. काय आता काय? आता तर आले काही काय आले, आता काय जावं लागते?
आता मनीषची शाळा उघडली हे झालं तर ईशानले काय तू सुट्ट्याच काढतं का? त्याची शाळा नाही काय? त्याला नाही नेत ना हो मी, त्याला राहू देते. त्याला नेणार आहे, तो राहते तुमच्या जवळ. नाही गो मम्मी, मी पण येणार. तू त्याच्यासाठी चालली आता आप्पाजीच्या घरी, मी पण येणार. ईशान, शाळा उघडल्या ना आता, काही काम आहे का? नाही का तू माझ्या मागे लागायला? आम्ही का तिकडे गावण्याभर राहायला चालली का? जाते 2 दिवस राहते आबाजींजवळ, भेट घेते आणि चालली येते. हा मग मी येतो 2 दिवसासाठी. मग मी येतो 2 दिवस. काय शाळा पडली तर काय आपण सॅटर्डे संडेला जाऊ. मम्मी आपण सॅटर्डे संडेला जाऊ, म्हणजे शाळाही नाही पडत आणि मला पण यायला भेटते गावाला. मी पण येतो. म्हणा ना काही, तुम्ही तर काहीच म्हणत नाही पाले. काय म्हणायचं ग, त्याचं बरोबर आहे ना. मग जाण्याचं यायला तर जा ना, मग सॅटर्डे संडेला जा. दोघं लेकं जा आणि या. आता काय, आता तर 15 दिवस नाही झाले जोशना तू आली माहेरातून, चालले परत. काय काम आहे उगाच? हा बस झालं, मला भेटीला जायचंय. काय मी काही राहायला नाही चालले तिथे. 1 दिवस जाते, भेट घेते, येते. आणि म्हटलं रागिनी येतो म्हटलं तर रागिनी आणील म्हटलं आपल्याकडे 4-5 दिवसासाठी. आण ना बा. तू का मला विचारते, सांगतेस डायरेक्ट ऑर्डर दे तू. मग तुला काय मला विचारायची गरज आहे? अच्छा, सांगायचीच काय गरज आहे? आई, ते बाबाने कुठं जायला? देवपूजा करून राहिली बाई मी. काय म्हणता? हे म्हटलं कुठं गेले मगाशी बाबा आणि हे सोबतच गेले गाडीवर. म्हटलं कुठे गेले? आता काय माणसाची काम काय कुठे गेले? मला काही सांगून नाहीत गेले काही. गेले काय सांगतो, सोनं मळायला गेले म्हणून. ते काय सांगू, पुढे आजकाल माहित होईलच म्हणा. जाऊ दे, पुढे माहित होईल. आताच काय सांगू. गेले असतील कुठे काय? आई काय झालं? नाही म्हणजे तुम्ही नाराज होऊन राहिले? कालही तुम्ही नाराज होत्या, रात्री जेवल्या नाही. काय बरं नाही का तुम्हाला? नाही बरोबर आहे माय, मला काही नाही. नाराज नाही हो, नाराज काय नाराज नाही. हे नाराज गिरज काय हो माय बाई, एवढा मोठा सौदा होऊन राहिला घरी आणि मी काय नाराज ना? 5 एकर वावर एकखटा घेऊन राहिले ना. एकखटा एवढा मोठा सौदा लू आहे आणि मी का नाराज असणार आहो का? टेन्शन जरासं का तसा पैसा आहे आपल्या, काही आपल्याला काही 5 एकर घेणं म्हणजे लय मोठं नाही. पण आता जशी जी वाटत नाही हो. पैशाचं नाही टेन्शन, पैशाचं नाही टेन्शन. पैसा भरपूर कमावायला येतात सासऱ्यानं. एका मुठीनं देतात ते 5 एकर रक्कम, तर एका मुठीनं. पण ती आपल्याला जर सगळं वाटते ना हो. तू लाग ना स्वयंपाकाले? हो, स्वयंपाकच करायला मी त्याच्यासाठी आले होते. मला वाटलं हे कुठं वावरात गेले का, पण म्हटलं नवीन कपडे घालून गेले. ते बोललेच नाही, पटकन कपडे घातले आणि लगेच गेले. मी तिकडे कपडे धुत होते तर सांगितलंच नाही, म्हणून म्हटलं कुठं गेले बा. नाही आता ते वावराच्या गेले असतील कुठे. आता मला नाही सांगलं बाई कुठे गेले. सांगा, तू कर स्वयंपाक कर. अजून आले की ज्याची घाई करतीन ते. मी देवपूजा करतो. हो आई भाजी मग आलूची करू का गोबीची करू? गोबी पण आहे, पत्ता गोबी आहे. नाही ते पत्ता गोबी नको करू बाई, तर सासऱ्याला आवड नाही एकत. मग ते खात तर खरी, पण ते काही त्याचं जेवण नाही होत मग त्या भाजी सग. आलूचीच कर. आलूची तुला आवडत नाही? नाही आई तसं काही नाही, माझं मी घेते भागून, मग पापड भाजील मी. मग आलूची करते. वरण भात लावू का आज? लाव ना माय, कुमारले पाहिजे ना, लाव. रात्रीचा वरण भात तसाच आहे आई. सकाळी फोडणी देते म्हटलं तर कोणीच नाही खायले. नाही आपल्यालाच दे जेवणात फोडणीचा टाकू बाई. खरकट फेकू नको माय, एवढं महागाचं हाय, स्वस्त हाय का तांदूळ? हे बा आपल्याला दे जेवणात फोडणीचा. आपण दोघे सासू ना खाऊ. त्या दोघं आपल्या काही गरम कर, काही आलूची भाजी पोळ्या कर मग देईल. हो आले वाटते. हे काय गेल ते, काय चालू आहे? ते भावाच्या सौदाच चालू असेल. बाई मंजू आले बाई, हे दोघं जण पाणी आणजो बाई. चहा पिता का? चहा ठेव बाई. हो हो आणते. मंजू पाणी दे बरं. हो मी आणूनच राहिली होती. हो देतो. थंड दे फ्रीजचं. काय हो, आता कुठं फ्रीजचं पाणी पिता? मी बॉटलनेच भरल्या. आता पावसाळा लागला ना, आता माठाच पाणी थंड होते. नाही ती मासाठी ठेवत जाई 1 बॉटल. ते माठातला थंड नाही होत, काही नाही होत, चालते मले. मग काही घसा गिसा नाही बिघडत. माझी 1 बॉटल राहू देच जाय त्यात भरली.
अहो आईचं सोनं मोडलं का? नाही म्हणजे अशी मी तुमच्या आणि बाबाच्या गोष्टी ऐकल्या. हो, मग आता वावर घेऊन राहिलो एवढं तर आपल्याला काही ना काही पैसा जमा नाही करणं लागणार का हो? हो का? मग झाले का पैसे जमा? पैसे पैसे जमा हो, झाले झाले काही राहिले आता. होतात हळूहळू होतं, एवढे मोठे पैसे जमा करायला लागतात स्प्री गोष्ट आहे काय. तू नको टेन्शन घेऊ, तू आपल्याला मस्त तडकती फडकती एक कॉफी कर बरं. हो. अहो किराणा संपता घरचा. मग त्यात काय बाबाला सांग ना. मला असं वाटलं वावराचे पैसे जमा करणं चालू आहे, एवढं हे चालू आहे, त्याच्या मनात काय म्हणावं. पण ना आता एकच दिवसाचं साखर राही, समजा आता 1.5 वाटी साखर असेल, पण अचानक आलं गेलं तर चांगलं नाही वाटत. मग गावातल्या दुकानात आणायला लवकर नाही तर आईला तात्पुरती एखाद्या किलो. नाही 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 नाही, मॅटच का तू बाबाला सांगून दे, बाबा किराणा आणतात. नाही तर मी आणीन, मला टाइम भेटला तर. तू मला कॉफी करून दे. चल मला जायचं आहे एका ठिकाणी, कुठं चालले हो? काम आहे. तू कॉफी कर. हो. हा सुनबाई, चहा ठेवून राहिली का? नाही बाबा, त्यांची कॉफी करत होती. तुम्हाला चहा पाहिजे का? कॉफी करून राहिली का? मी दे मग त्यातली उलशी कॉफी. ती चहा जी तलप नेरी राहते ते पोरग कॉफीच पेते लेख. बाबा मग मी तुमच्यासाठी चहा करते ना. तुम्हाला कॉफी आवडत नाही तर कशाला पिता तुम्ही? मी करते ना तुमच्यासाठी कॉफी करते, चहा करते आणि त्याच्यासाठी कॉफी करते. बाबा बाबा काय बाई? बाबा किराणा आणायचा होता. बर बर बर, मी कुमारजवळ पैसे देतो, तू चिठ्ठी न थैली त्याजवळ देऊन दे, तू आण मग. ते म्हणतात बाबाला सांगू. बर, मी बोलतो त्याच संग, तो गाडी आणते मग. मला आता पाण्या पावसाळ्याचं हिंडत बसतं, मला वावरात जावं लागते. 2-3 दिवसानं आणला चलते का? नाही बाबा अर्जंट आहे, म्हणजे आधीच सांगत तुम्ही, पण ते ना वावराचं चालू होतं तर मी काही सांगितलं नाही. भागलं तितके दिवस भागलं, पण आता सगळंच संपलं घरचं. साखरही तेलही संपत आलं, रवा पोहे तर बरं 8 दिवस झाले संपलेला आहे. कोणी आलं बिलं तर चांगलं नाही वाटत ना. बरं बरं, काय टेन्शन नाही, मी सांगतो त्याला आणायला लावतो मी. बाबाचं पेरणं झालं बाई? हो बाबा, पेरणं झालं आमच्या इकडे. हो, पाणी सगळे इकडेच आहे ना. तो काका आलता काल फोन, पण लेख मी वावत होतो तर ती मी आवाज नाही हॅलो हॅलो करू त्याचा मला येत जाय, पण मला ते आवाजच ना जाय. आता लावायला लागली शांतीनं. हो का? ते आता पावसाच्या ना बाबा त्यांचे थोडी कमी जास्त होते ना. हा, ते वावरात होतो ना बाई, ते हवाई सुरी ते आवाज माफ होणे जरसा. ते काय झालं काय सांगावं त्याचा, मी बोललो की तिकडच्या आवाजच नाही, तिकडचं काय बोलते मला मस्त ऐकू येते. कुमारले ज्ञान लावा लागेल तो फोन येत आता दुरुस्तीले, फोन तर लय महत्वाचा झाला बापा. दे बाई मग मला चहा करून, मग मला चहा लागते. अरे मंजू झाली का कॉफी? हो हो, झाली झाली, बघतो 2 मिनिटं.